आजकाल म्हणजे लोकांचा खूप कन्फ्युजन असतो की वे प्रोटीन घ्यायला हवं नाही घ्यायला हवं. ते जे हार्मफुल आहे आपल्या बॉडीला, ते माणसं जास्त टिकत नाही, 2-3 वर्ष करतात गायब होतात. म्हणजे आजकाल खूप चालू असतं की प्रोटीन मध्ये म्हणजे मोठ्या मोठ्या कंपनी थोडं मिलावट करतात. ऍक्च्युअली पैशाच्या ह्याच्या हिशोबाने आजकाल ना माणसं हे करतात, म्हणजे ऍडिशन म्हणजे काय ते, म्हणजे सोयाबीन टाकतात, मिक्स करतात. अच्छा. ते ड्रग्स यूज करतात, म्हणजे ते डायनोबोल काय टाकून मिक्स केलं, आपलं काय करणार आहे. हो. मुलांना वाटतं अरे माझी ताकद वाढली, माझी पावर वाढली, त्याची बॉडी खराब होत जाते त्यांची. आणि इंडियन डाएट मध्ये प्रोटीनचं प्रमाण कमी आहे, खूप कमी आहे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आजच्या आमच्या पॉडकास्टमध्ये. आज आमच्यासोबत एक खूप खास पाहुणे आहेत, जिम मालक आणि माझी बॉडी बिल्डर. फिटनेस दुनियाबद्दल त्यांचा प्रवास, त्यांचा संघर्ष किंवा त्यांचा अनुभव घेण्यासाठी आज आम्ही त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. तर चला मग सुरुवात करूया. सो सर, तुमचं नाव काय आहे? माझं नाव वसंत संकप्पा सालियन. हम्म. मी मूळतः मँगलोरचा राहणार आहे आणि मोस्टली मी ते महाराष्ट्रामध्ये स्टे. आता मला माझे वर्ष आयुष्य पूर्ण महाराष्ट्रामध्ये गेले, पुणे तर. हो. तुमचा प्रवास कसा होता? माझा प्रवास आहे, मी अगोदर विठ्ठलवाडीला राहायचो. विठ्ठलवाडी राहून मला एक आवड होती जिमची, म्हणून जिमसाठी मी विठ्ठलवाडी काळा चौकीला यायचो. काळा चौकीला मग परत मी ह्याला बोरिवलीला कामाला जायचो, ओके. व्यायाम करून. अच्छा. तुम्ही कधीपासून जिम करताय? मी वयाच्या 16-17 वर्ष चालू जिम चालू केलं व्यायाम. अच्छा. तर माझं वय 59 चालू आहे. 59 म्हणजे 60 मध्ये पदार्पण करणार आहे. 59, बरेच वर्ष झाली तुम्हाला. तर आता तुमच्या करिअरचं सुरुवात कशी झाली? मी कॅन्टीनमध्ये कामाला होतो. एफसी फूड कॉर्पोरेशन इंडियामध्ये कॅन्टीनमध्ये कामाला होतो. वयाच्या 16 वर्ष कामाला लागलो मी. अच्छा. मला अशीच आवड निर्माण झाली, पण तुला आता आपल्याला ताकद आली पाहिजे अंगामध्ये, आपण व्यायाम करावा म्हणून असं मी तिकडे छोटे मोठे दगड असायचे, विटा असायच्या, तर विटा घेऊन असा व्यायाम करतो, नमस्कार मारायचो, बैठका मारायचो. त्यामुळे मला स्फूर्ती आली, चला आपण चांगली आपली बॉडी होते, आपण काय व्यायाम गेलो पाहिजे. जसं बॉडी बनत गेले तसं अजून ते वाढत गेलं, म्हणजे हाऊस वाढत गेली. म्हणजे व्यायाम आता चांगली बॉडी झाली, मी सक्त झाला, जाऊया जिम मध्ये. असं आपलं कोणतरी गायडन्स भेटत चांगलं जिम मध्ये, असं मी जिम मध्ये गेलो. अच्छा. तसं मला कळलं की आपल्या काळाजोगी जिम मध्ये एक प्रशांत नारकांची जिम आहे, हेल्थ क्लब म्हणून, त्या जिम मध्ये आपण जावं. त्यांच्याकडून आपण गार्डन, चांगली बॉडी तेव्हा त्यावेळेला छत्रपती अवॉर्ड विनर आहेत, मिस्टर इंडिया होते ते. त्यांनी चांगली बॉडी केली त्याने. त्यांच्या हाताने जाऊन आम्ही व्यायाम शिकलो. वाह. तर आता सर तुमचं एवढं जिम आहे वगैरे, तर तुमचं असं नाही झालं की जिमच ऍज अ करिअर चूज करायचं आहे? ऍक्च्युली तेव्हा आपल्या ही कामगार वस्ती आहे, त्यामध्ये इन्कम काय नसतो. मुलं यायची व्यायाम शाळेत, त्याच्याकडे पैसा पण नसायचा खर्च करायला. आपल्या वडिलांकडून जबरदस्ती पैसे आणायचे, ती 40 रुपये फी होती, ती भरायचे. त्यामुळे मुलांना त्रास व्हायचा. तर आपल्या मुलांना कसं पुढे यायचं, त्यामुळे आता मुलांना काहीतरी गार्डन्स भेटावं म्हणून आम्ही हे केलं, या लाईन मध्ये आलो मी आणि मुलांना शिकवलं, व्यायाम वगैरे शिकवायचो. असं भीती नाही वाटली की जिमला ऍज अ करिअर चूज करतोय? असं काय नाही. असं मी ऍक्च्युली ऑलरेडी जॉबला होतो, मी जॉब मध्ये सेट होता, ऍडिशनल वर्क करावं म्हणून असं मी जिम जॉईन केली. जिम. अच्छा. मग आता कसं म्हणजे तुमचं प्रॉपर जिमच आहे नुसतं? नाही, आता मी जॉबला आहे, आता पुढच्या वर्षी रिटायर होईल मी. नंतर मग विचार केला की बघूया फुल सेटअप करायचं जिम तसं. अच्छा. आता असं बघून असं म्हणजे थोडा जिम करतो, थोडा काम बघतो, असं बॅलन्स करून चाललंय. ओके. तर तुमचं आता तुम्ही आधी प्रोफेशनल जिम मध्ये पण होतात, म्हणजे तुमची प्रोफेशनल बॉडी बिल्डर पण होतात? हा, मी ऍक्च्युली पहिला स्टार्टिंग केला, मी पॉवर लिफ्टिंग चालू केली. पॉवर लिफ्टिंग तर म्हणजे त्यामध्ये 3 प्रकार असायचे पॉवर लिफ्टिंग मध्ये. स्क्वॉटिंग असायचा, बेंच प्रेस असायचा आणि डेडली असायचा, असे 3 प्रकार असायचे. तर इंटरनॅशनल लेवल ते कॉम्पिटिशन असं भरायचे. असं मी तिकडे सुरुवात केली स्टार्टिंगला. असं मी करत मग असं मला वाटलं की ह्याच्यामध्ये काय करिअर नाही, आता भरपूर खर्चिक गेम आहे आणि वर्षात 1-2 कॉम्पिटिशन असतात, त्याच्यामध्ये काय स्कोप नाही, आपण सरळ बॉडी बिल्डिंग वळावं. पण तसं मी प्रशांत नारकांना चूज केला, त्यांच्या हातोखाली मी असं शिकत गेलो. अच्छा. तर तुमच्या आयडिया म्हणजे आजकाल आता बऱ्याच मुलांचं ऋतिक रोशन हे बॉडी बिल्डिंग आयडिया आहे, तर तुमचे कोण कोण होते? आमचे जेव्हा बॉडी बिल्डर म्हणजे अर्नॉल्ड शंगणार ना, हॉलिवूडचा, त्याला बघून आम्ही मोटिवेशन झालो की बाबा अशीच आपली बॉडी झाली पाहिजे, असं शक्य झालं पाहिजे. अच्छा. असं. ओके. अर्नॉल्ड. नाईस. तर तुमचं आता म्हणजे
तुम्हाला असं लाईक किती वेळ लागला तुमची बॉडी बनायला बॉडी बनवायला ऍक्च्युली भरपूर आता विदाउट सप्लिमेंट किंवा असं Without supplement- जे आजकाल नॅचरल बॉडी नाही, आम्ही ऍक्च्युली विदाउट सप्लिमेंट पहिले चालू केला व्यायाम करताना. त्यावेळेला आमच्या सप्लिमेंट वगैरे काय नव्हते. नॅचरल म्हणजे आपलं घरचं भेटत खायचं, केळी खायची, हे खायचं, ते खायचं, असं करून आम्ही अंडी वगैरे जास्त पैसे खर्च गेम होत जास्त खर्च करू शकत नाही आपण. जे पैसे भेटेल त्या पैशामध्ये आपण हळूहळू चालू केलं व्यायाम. चालू केलं तर म्हणजे आपली शक्य होत गेलं. सर बोलायचे हे खा ते खा. तेव्हा सप्लिमेंट नावाची चीज होती. सप्लिमेंट मला कळलं कधी, जेव्हा माझा मित्र आपला अनिल राऊत म्हणून माझा मित्र आहे, तो बॉडी बिल्डिंग तेव्हा करायचा. तो मला बोलला की अरे तू काय वे प्रोटीन घे ना, सप्लिमेंट घे ना, आता नवीन आलं त्यामुळे लगेच आपल्या बॉडीचं स्ट्रक्चर चेंज होतं. बोला अरे एवढा खर्च करायला ताकद नाही आपल्या वे प्रोटीन घ्यायची. जे घरचा खर्च आहे तो त्यांनी आपण करायचं असं एक. ओके, तुम्ही स्टार्टिंग एकदम नॅचरल केलं, नॅचरल. नंतर तुम्ही सप्लिमेंट्स वगैरे काय घेतलं? नाही, ऍक्च्युली मी सप्लिमेंट कधी घेतलं म्हणजे मास्टर्स करताना अबव 40 करताना की मला सरांनी सजेस्ट केलं तू काय वे प्रोटीन पण घे, कारण का तुला बॉडीला आहार पूरक आहार भेटत नाही. म्हणजे घरचा आहार किती करशील तो थोडा ऍडिशनल पाहिजे आपल्याला वे प्रोटीन. तेव्हा घेतलं तेव्हा वे प्रोटीन. आता तुम्ही बोललात वे प्रोटीन. आता आजकाल म्हणजे लोकांचा खूप कन्फ्युजन असतो की वे प्रोटीन घ्यायला हवं नाही घ्यायला हवं. वे प्रोटीन ऍक्च्युली नॅचरल असतं. वे प्रोटीन म्हणजे काय ते म्हणजे हानिकारक काय नसतं. ते ऍक्च्युली दुधापासून बनवतात. वे इकडं दुधापासून बनवतात. दुधामधून वे वेळ करतात आणि ते आपलं वे असतं. म्हणजे ते नॅचरल असतं. ते काय त्यामध्ये काय हे नसतं, केमिकल वगैरे काय नसतं त्यामध्ये. ओके, अच्छा. तुमचं आता लाईक म्हणजे आजकाल खूप चालू असतं की प्रोटीन मध्ये म्हणजे मोठ्या मोठ्या कंपनी थोडं मिलावट करतात आणि ते हार्मफुल करतं बेसिकली. ऍक्च्युली पैशाच्या ह्याच्या हिशोबाने आजकाल ना माणसं हे करतात. म्हणजे ऍडिशन म्हणजे काय त्यामध्ये सोयाबीन टाकतात, मिक्स करतात. आता इंडियन कंपनी भरपूर आहेत, त्याच्यामध्ये काय ड्रग्स पण टाकतात. म्हणजे त्यामुळे तुम्हाला पॉवर स्ट्रेंथ वाढेल. ते ड्रग्स पण यूज करतात. म्हणजे ते डायनोबोल काय टाकलं मिक्स केलं आपलं काय करणार आहे. मुलांना वाटतं अरे माझी ताकद वाढली, माझी पॉवर वाढली, आता मी हा सप्लिमेंट घेतलं पाहिजे असे घेतात मुलं. आणि त्या वडिलांमध्ये त्याची बॉडी खराब होत जाते त्यांची. तर काय त्यामुळे प्रोटीनचं त्यामुळे प्रत्येक माणसाला की गैरसमज झाला की हा खराब आहे प्रोटीन म्हणून. प्रोटीन मध्ये काही नाही. ऍक्च्युली प्रोटीन आपला होय मध्ये वे मध्ये बॉडीला, पण जास्त नाही, थोड्या प्रमाणात. म्हणजे बाकीचं नॅचरल आपण डाएट केलं पाहिजे. ओके, अच्छा. तुमचं आता काय म्हणजे आता जे स्टार्टिंगचे, आता मला पण जिमची आवड आहे, मला पण करायचं आहे. तर जे सुरुवातीला जे जिम करायचंय त्याने प्रोटीन पासून चालू करायला पाहिजे की असं नाही? घरचा आहार, साधा आहार न घरचं ते घेतलं चालेल. ऍडिशनल काय ऍडिशनल तुमचे अंडी असतात. जास्त करून आपल्या बॉडीला प्रोटीनची गरज असते. म्हणजे आपल्या बॉडीचे डबल वेट, म्हणजे आपलं बॉडी वेट 60 किलो असेल त्याच्या डबल 120 ग्राम प्रोटीन आपल्या दिवसाला पर डेला आपल्या बॉडीमध्ये इंटेक झालं पाहिजे. त्या हिशोबाने परत ऍज इट इज आपलं काप पण त्याच्यात पाहिजे. म्हणजे जसं भात, चपाती, हे काब आहे ना, ते बॉडीचे ट्रिपल वेट म्हणजे 3 पट आपलं कार्बोहायड्रेट इंटेक झालं पाहिजे बॉडीला. आणि प्रॉपर झोप पण पाहिजे. 8 तास प्रॉपर माणसाला झोप पाहिजे. हे आजकाल बरंच होतं की झोप खूप कमी भेटते. आता काय काम असेल किंवा ते असेल तर ते आता तुमचं पण जॉब होतं जसं तुम्ही बोललात, तर तुम्ही ते मॅनेज करून म्हणजे जॉब पण मॅनेज केलं, जिम पण मॅनेज, झोप पण कसं केलं तुम्ही? ऍक्च्युली माझं पण चुकीचं आहे. माझे पण दिवसा 5-6 तास झोपायचे, कारण टाइमच भेटत नाही तुम्हाला. सकाळी तिकडे 4-4:30 ला उठायचो, आंघोळ करायची, निघायचं. मग तिकडनं जिम मध्ये आलं 7:30 पर्यंत पोहोचायचं जिम मध्ये. मग आपला 7 ते 8:30-9 पर्यंत व्यायाम शिकवायचा होतं मुलांना. मग तिकडनं मग 9 वाजता जॉब, 9:30 जॉबला जॉईन करायचं. परत जॉब सोडल्यानंतर 5:30 ला जिम मध्ये, 6:30 ला जिम मध्ये यायचो. स्वतःचा व्यायाम करायचो. घरात निघताना 10-10:30 वाजता, 9-9:30 वाजायचे. घरी पोहोचतो 10:30-11 वाजायचे. 4-5 तास झोप पडायची. झोप पाहिजे. झोप असेल तुमच्या बॉडीच्या मध्ये चांगली डेव्हलपमेंट होते. बरोबर, ते मसल रिपेअरिंग होतं. आता तुमचं असं झालंय की आता तुम्ही रेग्युलर जिम करता, ठीक आहे, पण असं होतं की एक टाइम येतो जेव्हा जिम थोडं कट होतं, थोडा ब्रेक होता, म्हणजे असं सुटतं थोडं. तर मग ते तुमचा काय एक्सपिरियन्स आहे तसा? असं काय ऍक्च्युली होतं असं, म्हणजे काय करणार घरचे प्रॉब्लेम असतात, काय असतात तेव्हा व्यायाम सुटतो. पण तेव्हा आपलं नॉर्मल सोडावं लागतं. परत आपण रिजॉईन केलं पाहिजे. ऍक्च्युली जॉईन करून परत आपण डेव्हलपमेंट केलं पाहिजे. बरोबर. म्हणजे आपण वेळ काढला. ऍक्च्युली माणसाने आपल्याला एवढं तर आपण बाहेर फिरतो, इकडे टाइमपास करतो, मित्रांवर जातो, गप्पा मारतो, हे मारतो. तेवढं वेळ आपण अर्धा पाऊण तास आपल्या जिम मध्ये घालवला, तेवढं शरीरला आपलं चांगली हे वाटते. आपलं म्हणजे त्यामुळे ऍक्च्युली आपला व्यायाम, आपलं शरीर धरपूर स्वस्थ असलं ना, आपल्याला कुठले रोगराई होत नाही, कुठला आजार होत नाही. डायबिटीज बोला, काय बोला,
कुठल्या बरोबर आता आजकालचं एवढं प्रमाण वाढलंय खाण्यामध्ये, माणसं वडापाव हे ते सर्व खातात, बाहेरचं खूप खातात. फारच भरपूर खातात. हम्म. त्यामुळे बॉडीमध्ये सर्व काप वाढतं आणि हे आपलं हा. पोट वाढतं, हे वाढतं आणि ते आजार निर्माण होतात डायबिटीसमुळे. आणि इंडियन डाएट मध्ये प्रोटीनचं प्रमाण पण खूप कमी आहे, पूर कमी आहे. कमी आहे. फास्ट फूड मध्ये आजकाल बघितलं सर्व ऑइली पदार्थ हे ते हा. खात असतात. त्यामुळे माणसानं बघत नाही, आपल्या शरीराकडे बघत नाही. हम्म. आता मी वयाच्या 60 वर्ष मला होतील आता, अजून मला असं वाटतं की मी असा एक आजारी पडलो, म्हणजे एवढं मला असा आजार आहे की डायबिटीस आहे, म्हणजे मला काय दुसरं हे ब्लड प्रेशर आहे, ते आहे, काही असा आजार नाही. हा. देवाच्या मेन म्हणजे व्यायामाचा त्याचा इफेक्ट आहे. तेवढा फिटनेस सगळ्यांनाच हवा, हा. पण तेवढी मेहनत नाही करायला हवी. ऍक्च्युली आजकाल मुलांनी काढला पाहिजे वेळ. आजकाल मुलांना टाइमपास करत जाऊन ती टाइमपास गप्पा मारतात, इकडे जातात. हम्म. जास्त वेळ आपण व्यायामच्या दिला पाहिजे. अर्धा पाऊण तास दिला ना हम्म. खूप झालं. अच्छा. म्हणजे आता तुमचं आता तुम्ही फिटनेसचं बोललात, त्याचं बरंच कन्फ्युजन आहे की बॉडी बिल्डिंग आणि फिटनेस लोक मर्ज करतात. हा. सो तुमचं काय म्हणणं आहे की बॉडी बिल्डिंग आणि फिटनेस एक आहे की वेगवेगळे? नाही, बॉडी बिल्डिंग हा वेगळा प्रकार आहे, फिटनेस हा वेगळा प्रकार आहे. बॉडी बिल्डिंगसाठी तुम्हाला भरपूर खर्च आहे, म्हणजे प्रॉपर डाएट, प्रॉपर हे असं भरपूर खर्च आहे बॉडी बिल्डिंगला. म्हणजे मुलं त्या आपलं पेलू शकत नाही, 1-2 वर्ष 3 वर्ष करतात. आजकालच्या जमान्यामध्ये आता बॉडी बिल्डिंग एवढी फास्ट झाली आहे की मुलं सप्लिमेंट घेतात, परत त्यामध्ये स्टेरॉइड्स घेतात. 6 महिन्यामध्ये रेडी झालं पाहिजे, मी तयार झालं पाहिजे, दिसलं पाहिजे. ते एकदम हार्मफुल आहे आपल्या बॉडीला. ते माणसं जास्त टिकत नाही, 2-3 वर्ष करतात, गायब होतात. आणि किती मुलं अशी ह्याच्यामध्ये स्टेरॉइड्समुळे मेले आहेत, वारलीत. त्यामुळे स्टेरॉइडचा दुष्परिणाम आहे. अच्छा. आणि फिटनेस म्हणजे फिटनेस, नॉर्मल फिटनेस आपला कसा व्यायाम करायचा, प्रॉपर 4 तास प्रॉपर डाएट घ्यायचा, म्हणजे आपलं फिट राहायला पाहिजे. बस आपलं की आपलं वजन वाढलं नाही पाहिजे, प्रॉपर मेंटेन ठेवायचं बॉडीला. हा फिटनेस प्रकार आहे. आणि त्यामध्ये आपलं कार्डिओनेस वाढलं पाहिजे, धावलं पाहिजे, म्हणजे आपलं आतलं लंग कॅपॅसिटी वाढली पाहिजे, म्हणजे आपला श्वास घेताना चालताना वगैरे इझी वाटलं पाहिजे आपलं, की आपलं फिट आहे. आता तुमच्या करिअर मध्ये म्हणजे तुम्ही लाईक बरंच काय काय झालं, तर किती इव्हेंट्स होते, किती काय म्हणजे जिंकलात तुम्ही किंवा असं? मी आता पॉवर लिफ्टिंग मध्ये मी स्टेट लेवल पर्यंत गेलेलो आहे. स्टेट मध्ये फर्स्ट प्लेस मारले. म्हणजे एका बिगिनरला आता बॉडी बिल्डिंग, प्रोफेशनल बॉडी बिल्डिंग तुमच्यासारखे जर चालू करायचे असेल तर त्याने काय काय करायला हवं? पहिले स्टार्टिंगला चालू करताना एकदम बॉडी बिल्डर एकदम घडत नाही. 1-2-3 वर्ष त्याला नॉर्मल व्यायाम करायला लागतो, चांगला प्रॉपर डाएट घ्यायला लागतं. झाल्यानंतर मग त्याला हळूहळू मग त्याला प्रोटीन इंटेक वाढून मग त्या कोणी अंडर जाऊन त्यांनी शिकलं पाहिजे बॉडी बिल्डिंग कसं करायचं. त्यामध्ये भरपूर कसे पोज मारायचे, कसं काय करायचं, कसं स्टँड राहायचं, आणि किती टाइम व्यायाम करायचा, किती इंटेक घ्यायचं, सर्व ते प्रॉपर त्याला गायडन्स पाहिजे. अच्छा. अच्छा. डाएट मध्ये आजकाल म्हणजे प्रोटीन जसं मी बोललो कमी आहे थोडं, तुम्ही काय सजेस्ट कराल? काय प्रोटीन? आपलं नॅचरल डाएट घेऊ शकता. मूळ आलेले कडधान्य आहेत, त्यामध्ये प्रोटीन आहेत. परत तुझं आपलं चिकन आहे, अंडी आहे, परत तुझं पनीर आहे, व्हेज मध्ये पनीर आहे, सोयाबीन आहेत. असे भरपूर प्रकार आहेत की आपलं आजकाल इझी एवढं झालं की मीडिया झालं की आपल्या ह्याच्यामध्ये युट्यूबमध्ये दाखवतात आणि गुगलमध्ये सर्च केलं सर्व दाखवतात, इझिली भेटतं. आमच्या वेळेला काय तेवढं हे नव्हतं, फॅसिलिटी नव्हत्या. आम्हाला सर सांगायचे, आम्ही घ्यायचो, अरे त्यामध्ये ह्याच्यामध्ये हे असे घ्यायचो. आम्हाला तेव्हा काय एवढं फॅसिलिटी नव्हत्या. आजकाल इझी अवेलेबल आहे सर्व. व्हिडिओवरती याच्यावर येतं, आपल्या युट्यूबवर होतं, याच्यावर आपल्या येतं. त्यामुळे आपलं कळतं इझिली काय काय डाएट घ्यायचं आणि किती डाएट घ्यायचं, काय घ्यायचं. ऑलरेडी आपलं इझी एकदम आता. पण आधीच्या काळचं कसं होतं तुमच्या वेळेचं? आमच्या वेळेला काहीच नव्हतं. आम्हाला सर बोलायचे, तू भाताची पेज खा, भाताची पेज खाल्लं की तुम्हाला का म्हणजे ते का बस आहे. तुमच्या वेळेला ते डाळ घे, डाळ खा, भाजी खा, परत सलाड घे, अंडी खा, चिकन खा. त्यांनी प्रोटीन भेटायचं आम्हाला. त्याच्या स्ट्रेंथ पण होते, वाढत होते. त्यामुळे व्यायाम आम्ही केला त्याच्यात. तुमचं आता इतके वर्षाचं बॉडी बिल्डिंग करिअर होतं, तर तुमच्या बॉडी बिल्डिंग करिअर मध्ये थोडी अडचणी किंवा आव्हान काही आले? भरपूर अडचणी आल्या की ऍक्च्युली ते आमच्याकडे तेव्हा माझ्याकडे पैसा पण नव्हता एवढा बॉडी बिल्डिंग करण्यासाठी. आजकाल ते बॉडी बिल्डिंगला पैसा मेन गरज असते आणि आम्हाला कोण बॅकिंग नव्हतं. म्हणजे आमची काय फॅमिली सर्व गावाला, मी एकटा इथं होतो, मी एकटा कमवायचो, परत इकडनं कमवून परत आमच्या गावाला पण बघायचं. माझ्या बहीण असेल, माझे भाऊ असेल, त्यांना त्यांचं एज्युकेशन, त्यांचं लग्न, त्यांचे आई वडील असते गावाला असते, त्यांना मग खर्च, त्यांचं पण बघून आपलं पण बघून जमायचं नाही. तरी पण आम्ही त्या जोमाने करतो की चला आपलं करायचं करिअर. आम्ही काय तेव्हा का चलो नाही भेटलं ते खा, ते खा, पोट भरतं आपलं, ते खायचं असं. आणि मी कॅन्टीन मध्ये कामाला होतो, त्यामुळे मला काय खाण्यामध्ये काय टेन्शन नाही आलं. मी कॅन्टीन मध्ये भेटायचं, खायचो मी. तुम्ही प्रोफेशनल बॉडी बिल्डर बनायचा कसा विचार केला? ऍक्च्युली माझ्या सरांनी आम्हाला सांगितलं की तू अरे तुझी बॉडी छान आहे,
किंवा मी पहिला लिफ्टिंग पॉवर लिफ्टिंग करायचो, माझे लेग्स वगैरे चांगले होते तेव्हा. हा लेग्स वर चांगलं तू बॉडी बिल्डिंग कर. सरांनी मला मोटिवेटिंग केलं की तू कर बाबा. आणि तेव्हा मग आमचं उतरायचं. म्हणजे आमच्या जिममध्ये 15-20 मुलं असायची. ते बॉडी बिल्डिंग काय नसायची तरी चलो आपलं काय पोच सर मारे पोच असं मार दे मार. स्टेजवर जाऊन सर्वांनी उतरा. स्टेजवर जाऊन उतरायचो. अच्छा मजा यायची. मजा कॉम्पिटिशन करायचं. नंबर लागो कॉम्पिटिशन माझ्या जायचं मस्त मजा करायची. काय जायचं तेल लावायचो मस्त स्टेजवर वरायचो. हा, ते मोठे मोठे बॉडी बिल्डर आमच्या बाजूला असायचे. हम्म, त्याला मग आता हा मग बॉडी बिल्डर आमच्या बरोबर आहे चला मी पण मारतो जोमाने असं पोज मारायचो. हम्म. तेव्हा मजा यायची कॉम्पिटिशन करायला. अच्छा ते पोजेस कठीण असतात ना. हा ऍक्च्युली आपण व्यायाम करणं आणि पोजिंग मारणं हे भरपूर फरक आहे. पोजिंग मारायला जेवढं व्यायाम करायला ताकद नाही लागत हा. पोजिंग मारायला जास्त ताकद लागते. पोजिंगची वेगळी ट्रेनिंग असते. ट्रेनिंग असते. ट्रेनिंग म्हणजे आपण ऍक्च्युली आपण पोज डेली मारू म्हणून आपल्याला पोज हे आपले मसल बाहेर येतात. अच्छा हा ते ऑटोमॅटिक नॅचरल नाही आपण पोज मारला तेव्हा मसल आपले बाहेर येतात. अच्छा त्याशिवाय मसल बाहेर निघणार नाही. नॉर्मली मशी असे लपलेले असतात. हा लपलेले असतं. म्हणजे तुम्ही जेव्हा शो कराल ते ऑटोमॅटिकली बाहेर येणार ते मसल पंप होतात. पंप होतात. हा. अच्छा तर आता तुम्हाला पॉडकास्ट मध्ये थोडं आमचं पहिल्यांदाच होतं तर थोडं आम्हाला पण कमी एक्सपिरियन्स आहे. ओके पण कसं वाटलं तुम्हाला पॉडकास्ट काय आहे? हे बरं ऍक्च्युली पॉडकास्ट करणं प्रत्येक मुलाला माहित पडतं याच्या संदर्भात सर्व हे होते नाशन म्हणजे कळतं काय करावं कसं करावं सर्व. बरोबर. आणि ऍक्च्युली माझा पण हा फर्स्ट टाइम येते पॉडकास्ट करून मी हा, हा. अजून फर्स्ट टाइम कोणाला दिला नाही पॉडकास्ट. तुम्ही आता अच्छा. हा मला बोलला की दिवेश मला बोलला सर तुम्ही देता का टाइम मला बोललो ते ये तर मी टाइम वेळ देतो. असं मला पण बरं वाटलं. चलो अच्छा ह्याच्यानंतर अजून तुमचे पॉडकास्ट होऊ. ओके सर बरोबर थँक्यू. ठीक आहे थँक्यू. थँक्यू.